नमस्कार. एच2ओच्या आजच्या भागामध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. आज की नाही मी आपल्या एका मित्राबद्दल बोलणार आहे. मी मित्रच म्हणते त्याला, कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात, आपल्या घरामध्ये सगळीकडे तो असतो. कधी कधी लपून बसलेला असतो, पण इकडे मात्र नक्की असतो. आणि म्हणूनच काहीतरी बिनसलं, काहीतरी झालं की मग तो अचानक असं डोकं वर काढतो आणि मग आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला तर देतोच देतो, पण आपण जिथे कुठे आहोत त्या ठिकाणी सुद्धा तो त्याचं सगळं अस्तित्व दाखवतो. तर कुठला बरा हा मित्र? हा मित्र म्हणजे राग, अँगर. अँगरला मी आपला मित्र म्हणते, बऱ्याच जणांना खटकलं असेल, पण गंमत कशी आहे, थोडा विचार करा. मी त्याला मित्र का म्हणते याचा, आणि मग तुम्हालाही पटेल. असतोच आपल्या सगळ्यांच्या मनात, येतोच तो उफाळून, आपला कंपॅनियनच असतो. मग त्याला मित्र का म्हणायचं? तर ते यासाठी, खरं पाहिलं तर आपल्या प्राचीन काळापासून, आपल्या लहानपणापासून आपण आपले 6 शत्रू असं वर्णन ऐकलेलं आहे. षड्रिपू म्हणजे 6 शत्रू: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि मोह, म्हणजे वाईट भावना. या प्रकारे आपल्याला त्याचं वर्णन आपण ऐकलेलं असतं. पण खरं सांगू, मला असं वाटतं की आनंद आणि दुःख किंवा आनंद आणि राग या दोन्ही एकाच कॉईनच्या 2 बाजू असतात. आणि म्हणूनच मी मात्र त्याला समजते तो आपला मित्र, कारण कुठेतरी तो आपल्याला इंट्रोस्पेक्शन करायला शिकवतो. प्रत्येकाने रागाचा अनुभव घेतलेला आहे, किंबहुना बऱ्याच जणांना तर हा रागीटच आहे, हा सारखी उपसूट चिडते, अशी लेबल सुद्धा आपण चिटकवलेली असतात. एकूण काय, राग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तर आपण नेमके का रागवतो, कुठून येतो हा राग, हा प्रश्न पडतो की नाही? माझे एक सर होते, ते नेहमी सांगायचे, माणूस चिडतो कारण त्याला त्याचा ताण असह्य होतो. आपला स्ट्रेस आपल्याला सहन नाही झाला ना की आपण चिडतो किंवा आपल्याला राग येतो. बऱ्याच वेळेला तुम्ही पण नक्की हे अनुभवू शकता की कुठल्याही गोष्टीत आपल्याला तणाव आला असेल ना की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपली चिडचिड होते. म्हणजे आपण तो राग आपल्या ऑफिसमध्ये असो तर आपल्या ज्युनियर्सवर काढतो, घरात असलो तर आपल्या बायको किंवा मुलं यांच्यावरती तो राग काढत राहतो. पण त्याचं कारण जे असतं ना ते कुठे त्यांच्यामध्ये नसतं. त्यांनी केलेली कुठली छोटीशी गोष्ट किंवा चूक सुद्धा ही आपण सहन करू शकत नाही आणि मग आपण त्यांच्यावर चिडतो. आणि मग राग व्यक्त करायचे मात्र प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात. म्हणजे काही जण बड 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 बड, अगदी शिव्या सुद्धा असं देऊन आपला राग व्यक्त करतात. बायकांच्या बाबतीत तर बायकांना बडबड करायची सवय असते, असं कुठेतरी एक लेबलच लावलं. आणि म्हणून चिडलं की तिचा तोंडाचा पट्टा सुरू, असं एक अलिखित विशेषण किंवा वर्णन आपण ऐकतो. काही लोक गप्प राहतात, मनामध्ये डोक्यामध्ये प्रचंड वादळ, पण तोंडाला मात्र कुलूप लावून बसतात आणि आपले बरोबर जे असतात त्यांच्याशी बोलणं सुद्धा टाळतात. काही विचारायला गेलं तर बॉडी लँग्वेज मधून आपल्याला कळतं की या व्यक्तीला कशाचा तरी राग आला आहे. काही जण आपल्या रागाचं रूपांतर हे अनेक कृतींमध्ये करतात. म्हणजे तोंडाने काही बोलत नाही, पण आदळआपट करणे, तार जोरात फाटकन बंद करणे, हे अनुभव प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की घेतलेले असतील. एकूण काय, राग म्हटलं की त्याच्या एक्सप्रेशनची जी प्रत्येकाची पद्धत आहे ती काही वेळेला स्वभावावर, काही वेळेला परिस्थितीवर, काही वेळेला त्यांच्या हतबलतेवर अशी सुद्धा अवलंबून असते. पण राग हा प्रत्येकाला येतोच आणि त्या रागाला कुठेतरी आउटलेट सुद्धा त्याच्या पद्धतीने दिलं जातं. पण या रागांनी ना बऱ्याच वेळेला आपलं नुकसान सुद्धा होतं. मुख्य म्हणजे काय, ज्याच्यावर तुम्ही रागवलात त्याला जर कारण कळलेलं असेल तर ठीक आहे, पण जर कारण त्याला कळलेलं नसेल तर मग त्याला कळतच नाही आणि मग त्याच्याही मनात तुमच्याबद्दल राग किंवा आढी निर्माण होते. आपले जे संबंध असतात ना त्याच्यामध्ये नक्की दुरावा येतो. ज्या घरामध्ये बाबा रागीट असतात तिथे मुलं कदाचित बाबांच्या समोर गप्प बसतील, पण मागून जी चर्चा होते त्याच्यामध्ये बाबांना विलन करार नक्की दिला जातो.
पती पत्नीमध्ये जेव्हा रागाने रुसवे फुगवे असं सगळं चालतं ना, भले शाब्दिक चकमकही वॉर सुद्धा काही वेळेला ही घडत असतील किंवा काही वेळेला शांततेमध्ये अबोला सुद्धा धरला जात असेल, पण राग आलाय म्हटल्यानंतर कुणालाच समोरच्या माणसाला त्यातनं चांगलं नक्की वाटत नसतं. आणि त्याहून वाईट म्हणजे आपल्याला जेव्हा राग येतो ना, थोडंसं ऑब्झर्व करा पुढच्या वेळेला. काही माणसं तर रागानिशी लाल लाल झालेली आपण बघतो, बरोबर आहे? तसंच आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत ते सुद्धा धडधड धडधड वाढतात. पण या रागाचे आपल्यावर सुद्धा खूप दुष्परिणाम होत असतात. म्हणजे आपल्या हृदयाची धडधड वाढते, छातीत कळ सुद्धा निघते. सारखं जर मनात राग धरलेला असेल, पचन नीट होत नाही, गॅसेस पकडतात. एकूणच राग म्हटलं की झोप शांत लागत नाही, स्ट्रेस येतो, कधी कधी आपल्याला मागून पश्चाताप सुद्धा होतो, मग कुठेतरी गिल्ट कॉम्प्लेक्स निर्माण होतो. कधी कधी दुसऱ्या माणसाने इतका गाढवपणा केलाय असं कुठेतरी आपण गृहीत धरतो आणि मग त्या माणसाबद्दल कायमचं आपण निगेटिव्ह मत करून टाकतो. एकूण काय, राग ही गोष्ट आपल्याला पण आणि आपल्या आसपासच्या लोकांसाठी नक्की चांगली नसते. आणि म्हणून या रागावर नेमकं नियंत्रण कसं करायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे. रागाच्या बाबतीत अजून सुद्धा एक गोष्ट असते, तणाव हे जसं एक कारण आहे तसंच आपल्या अपेक्षा भंग ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला आपण समोरच्या व्यक्तीकडनं, आपल्या परिस्थितीकडनं, आपल्या ऑफिसच्या कामाकडनं काही अपेक्षा ठेवल्या असतात आणि मग तसं आपल्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही तर त्यातनं सुद्धा आपल्याला प्रचंड राग येतो, मनस्ताप होतो. या सगळ्या निगेटिव्ह भावना या आपल्या शरीरामध्ये घर करून बसतात. आपलं ॲड्रेनालिन वाढतं, आपलं मनस्वास्थ्य हरवतं. हे सगळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस शेवटी आपल्याला भोगायला असतात. बाकी नुकसान होईल, सामाजिक कौटुंबिक ते तर वेगळंच. आणि म्हणून रागाचा कंट्रोल करायला, रागावर नियंत्रण ठेवायला आपल्याला निश्चितपणे शिकायला पाहिजे. आपल्या रागावर नियंत्रण नेमकं कसं ठेवायचं किंवा रागाला आटोक्यात कसं आणायचं थोडक्यात सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यावेळेला आपल्या मनात ज्या भावना येतात ना त्याला एक नाव द्या. मला राग आला आहे. आपल्याला राग आलाय हे पहिलं ओळखा. तुम्हाला आठवतंय ते सिंगमचं गाणं, मला राग येतोय, मला राग येतोय. आपण नुसतं हे म्हटलं ना मला राग आलाय तरी 10 ते 15% रागाचं प्रमाण आपलं खाली होऊन जातं. चांगला उपाय की नाही? मला राग येतोय, मला राग आलाय हे स्वतःलाच पहिलं समजवा, म्हणजे आणि समोरच्यापर्यंत पण पोचवा. त्यांनी काय होतं की समोरच्याला थोडं तिथे थांबता येतं. राग आल्यावर रिॲक्ट होणं याच्यामध्ये सुद्धा एक पॉजचं बटन आपल्याला ठेवायचंय. पॉज व्हा. आपल्या कामात आपण घेतो की नाही पॉजेस, टीव्ही बघताना आपण पॉज घेतो की नाही, तसंच पॉजचं बटन हे आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कायम ठेवून दिलं पाहिजे. राग आल्यावर पहिलं शांत बसा. 3 इडियट्स आठवतंय? त्याच्यामध्ये तो व्हायरस असतो. राग आल्यावर काय करतो? 1 2 3 4 मोजत जातो. तर हा पॉज खूप महत्वाचा असतो. कारण कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया जेव्हा तुम्ही इमिजिएट देता ना त्यावेळेला ती ह्या स्केलवरती असते आणि त्यातनं मगाशीच मी सांगितलं की त्यातनं नुकसान होतं. स्वतःचं होतं, समोरच्यांचं होतं, आपल्या आसपासच्या परिस्थितीचं होतं. आणि म्हणून तिथे पॉज करा. तुमच्या रिएक्शनला तुम्हाला उद्याही सांगता येणार आहे, तुम्हाला अर्ध्या तासानेही सांगता येणार आहे की मला तुझा खूप राग आला होता. थांबा ना थोडं, विचार करा. तो विचार करण्यासाठी हा पॉज खूप महत्वाचा असतो. आपण जेव्हा आउट ऑफ प्रपोर्शन रागवतो ना त्याच्या मागे पहिली कारणं ही स्वतःमध्ये असतात. आपल्या अपेक्षा, आपल्यावरचं ताणतणाव, मग ते कमी करून आपल्याला रागाची रिॲक्शन बदलता येते का हे नक्कीच शिकायची गोष्ट आहे. साध्या गोष्टी असतात. आपण गार पाणी प्यायले, पंख्याखाली बसलो, जर लॉन असेल आपल्याकडे त्याच्यावर शांत चाललो, बी अलोन आणि बी विथ सेल्फ, असे काय काही उपाय ज्याच्यामध्ये डीप ब्रिदिंग आहे, काहीतरी चांगलं खाणं आहे. ज्या गोष्टींनी मी सांगितलं की 2 मित्र आहेत आपल्या मनातले, आनंद आणि राग किंवा दुःख. मग अशा वेळेला ज्या वेळेला ते ट्रिगर कुठलं तरी दाबलं गेले आणि राग आलेला आहे, अशा वेळेला आनंदी फील करण्यासाठी आपले हॅपी हॉर्मोन सिक्रेट व्हावे
यासाठी जर आपण पहिली सुरुवात केली तर त्याच्यातनं काय होतं की त्या रागाची तीव्रता कमी होते, आपली रिॲक्शन बदलते आणि त्याच्यातनं पुढे होणारे कॉन्सिक्वेन्सेस किंवा दुष्परिणाम हे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि म्हणून आपलं आनंदाचं बटन ऑन करा आणि रागाचं बटन तात्पुरतं पॉज करा. एकदा आपलं डोकं शांत झालं की मग या विषयावरती ज्या कारणाने आपल्याला राग आला आहे, ज्या कारणाने आपल्याला चिडचिड होतीये, त्याच्यावरती पुढे काय करायचं हा निर्णय तुमचा तुम्हाला घेणं हे सोपं जातं. रागाचे ना आपले आपले ट्रिगर्स असतात. ते ट्रिगर ओळखणं ही सुद्धा एक शिकायची गोष्ट असते. साधारणपणे घराच्या बाबतीत आपण बोललं तर ज्या वेळेला आपण दमून ऑफिसमधून आलो आणि त्यावेळेला आपल्या जोडीदाराने कुठल्याही प्रकारचा पाढा वाचायला सुरुवात केली, आपल्या मुलांनी काहीतरी डिमांड्स करायला सुरुवात केली, तर अशा वेळेला पहिली गोष्ट आपल्याला राग येऊ शकतो. हे जर आपल्या घरामध्ये नेहमी घडत असेल तर याच्यावर आपल्याला उपाय नक्कीच काढता येईल. आणि तो उपाय म्हणजे पहिली गोष्ट, मला राग येतो असं तुम्ही वागल्यानंतर हे कम्युनिकेट करा. आपल्या घरच्यांची अजिबात इच्छा नसते की तुम्हाला रागवायला संधी द्यायची किंवा तुम्हाला चांगली जिरवते आणि तुम्हाला राग आणते. अशा भावनेने आपला जोडीदार आपल्याशी बोललेला असतो का? नक्की नसतो. मग अशा वेळेला आपलं डोकं तापूच नये यासाठी पहिलं कम्युनिकेट करा, शांत बसा. जर ही गोष्ट बदलत नाही किंवा त्याच्यात बदल होणार नाही असं आपल्या लक्षात आलं तर घरात कामावरनं डायरेक्ट यायच्या आधी गार्डनमध्ये जा, चक्क शांत बसा. आपलं जे दिवसभराचा ताणतणाव आहे तो सगळा थंड करा आणि मग घरामध्ये प्रवेश करा. तर अशी ट्रिगर्स आपल्याला जर ओळखता आले की या गोष्टीमुळे मला ताण येतो तर निश्चितपणे आपल्याला रागाचे प्रसंग पण टाळता येतील. अजून एक माझा कॉमन अनुभव सांगते. लहान मुलांचा राग हा सुद्धा हल्लीच्या काळामध्ये एक मोठी समस्या म्हणून आमच्याकडे रिपोर्ट होतो. आई वडील सांगतात की याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतका राग येतो, हट्टीपणा करतो, त्याला हवं ते दिलं नाही, त्याला मोबाईल खेळायला दिला नाही की प्रचंड रागावतो. मग तो काय करतो, जोर जोरात किंकाळतो, आई वडिलांना फटके मारतो, हातात जे आहे ते टाकून देतो किंवा जेवण जेवत नाही. अशा पद्धतीने त्याचा राग तो व्यक्त करतो. लहान मुलांच्या बाबतीमध्ये ही सगळी त्याची जी रिॲक्शन असते ना ती अटेन्शन सिकिंगची असते. माझ्याकडे लक्ष द्या हे त्याला सांगायचं असतं. आणि म्हणूनच आई वडिलांनी जर त्याच्यासाठी थोडा क्वालिटी टाइम, थोडं त्याच्या मनासारखं केलं तर या गोष्टीवरती हळूहळू आपल्याला नियंत्रण करायला सोपं जातं. लहान मुलांच्या बाबतीत जे घडतं ना तेच आपल्याही बाबतीमध्ये कुठेतरी आतमध्ये घडत असतं. कारण आतमध्ये आपण सुद्धा कुठेतरी बालिश असतो, कुठेतरी एक चाइल्ड असतो. ते आपल्यातलं जे इनर चाइल्ड आहे ना त्याला राग न करता त्या रागावर नियंत्रण कसं करायचं, चिडचिड कशी कमी करायची हे सुद्धा ट्रेनिंग देणं महत्वाचं आहे. आठवतं मुन्नाभाई MBBS, त्याच्यामध्ये जशी जादूची झप्पी हा एक कन्सेप्ट जो सांगितला होता, अतिशय छान आहे, खूप प्रॅक्टिकल आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीने, लहान मुलांवरती तर हा प्रयोग नक्की करा. लहान मुलाला आपण नुसतं जवळ घेऊन आणि त्याला मिठी मारली किंवा आपल्या मांडीवर त्याला बसवलं की त्याचा राग असतो ना तो निम्मा कमी होऊन जातो. अर्थातच एवढ्याशा गोष्टींनी त्याचा राग आवडेल किंवा त्याचा हट्टीपणा कमी होईल असं नसतं. त्यासाठी खूप वेगळ्या गोष्टी कराव्या पण लागतात. पण मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये जिथे आपण का रागावतोय, त्या रागामुळे आपलं काय नुकसान होतंय हे ज्याला कळतं आहे त्या ठिकाणी रागाचे ट्रिगर्स कमी करणं, त्याबद्दल मोकळा संवाद साधणं आणि आपल्यातल्या त्या इनर चाइल्डला स्वतःलाच एक जादुई झप्पी देणं, स्वतःला अप्रिशिएट करणं, स्वतःच्या ताणतणावासाठी यू आर नॉट रॉंग, यू हॅव अचीव्ड, यू आर अन अचीवर, हे फेलियर नाहीये हे समजवणं सुद्धा आपला राग किंवा आपल्या मनातले जे फ्रस्ट्रेशन आहे ते कमी करायला खूप महत्वाचं असतं. तेव्हा राग आणि आनंद या दोन्ही गोष्टी हे आपले मित्र समजायला पाहिजे. कारण राग आल्यानंतर इंट्रोस्पेक्शनची ती एक संधी आहे, म्हणून मला तो मित्र वाटतो. मला वाटतं कुठेतरी राग आला की स्वतःच स्वतःबद्दल विचार करून राग येण्याची कारणं कुठे आहेत, कशामुळे आपल्याला बरं वाटतं याच्यावर आपण फोकस करू
आणि रागाची सिच्युएशन ज्या ठिकाणी निर्माण झाली त्या सिच्युएशनला काउंटर करणारी आनंदाची सिच्युएशन आपण आपल्या प्रयत्नांनी निर्माण करू. बघा, रागावर बऱ्यापैकी कंट्रोल तुम्हाला करता येईल आणि त्या रागामुळे तुमचं होणारं जे नुकसान आहे ना ते आपल्याला थोडं तरी कमी करता येईल. आपल्या आनंदी दिनचर्येसाठी तेव्हा आनंद आणि राग हे आपल्या मनाचे, आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत, यात काही शंका नाहीये. पण त्यातलं आपलं आनंदाचं झाड आहे ना त्याला खतपाणी घालायचंय, त्याला जास्ती मोठं करायचंय आणि रागाचा जो काटा त्याच्यावरती मधून मधून येतो त्याला कमीत कमी आपलं डोकं वर काढू द्यायचंय किंवा आलाच तर तिथल्या तिथे शांत करायला पण आपल्याला शिकायचंय. म्हणजे आनंदाचं जे झाड आहे ते असं वाढत जाईल. तुमच्या त्या प्रयत्नासाठी काही अडचण आली तर आम्ही आहोतच तुमच्या मदतीसाठी. डोंट सफोकेट, स्पीक अप.